आपलं आयुष्य अधिक आनंदी आणि तणावमुक्त करायचं असेल तर या सवयींमुळे आपलं आयुष्य बदलू शकतं का? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्त्रीशी जोडलेला आहे. आज आपण आपलं आयुष्य सोपं कसं करता येईल आणि आपल्याला त्यासाठी कोणत्या सवयी लावायला हव्यात, जेणेकरून आपण आपलं जगणं सोपं करू शकू किंवा जगणं आपलं सोपं होईल. स्त्री म्हणजे घराचा आधारस्तंभ. संपूर्ण कुटुंब तिच्या भोवती फिरत असतं. मग ती मुलगी असो, आई असो, पत्नी, सून, सासू किंवा काम करणारी महिला. तिच्या खांद्यावर नैसर्गिकरित्या अनेक जबाबदाऱ्या आलेल्या असतात. तिला कुटुंबात वावरताना इतरांसाठी सगळं वेळेवर करणारी, काळजी घेणारी, स्वतःला मात्र नेहमी शेवटी ठेवते आणि यात तिला काही गैर वाटत नाही. ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अगदी आनंदाने पार पाडत असते. या सगळ्यात तिचं पण स्वतःचं अस्तित्व आहे. तिला पण शरीर आहे, मन आहे, भावना आहे, हेच ती विसरून जाते. आणि अचानक एखादी परिस्थिती तिच्या आयुष्यात अशी येते, तेव्हा तिला जाणीव होते की माझं शरीर थकलं आहे, माझं मन कमकुवत झालं आहे. तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, काही छोट्या पण महत्वाच्या सवयी आपण आपल्याला जाणीवपूर्वक लावून घ्यायला हव्यात. तरच आपलं आयुष्य आपण अधिक आनंदी, संतुलित आणि सोपं करू शकू. वेळ कधीच गेलेली नसते. आजपासून लक्षात आलं, आजपासून सुरुवात करू, हीच आपली वेळ असते. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृपया अर्धवट सोडू नका, कारण हा प्रवास अनुभवातून आलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा. घरातली प्रत्येक स्त्री सकाळ उठल्यापासूनच तिच्या डोक्यात फक्त कामाची यादी असते. नवऱ्याचा, मुलांचा डबा, घरातील वडीलधाऱ्यांचा नाश्ता, त्यांच्या औषध गोळ्या, पथ्य, घरातील आवराआवर, स्वयंपाक, घराची स्वच्छता, याच गोष्टी तिच्या डोक्यात असतात. पण या सर्वाची सुरुवात करण्याआधी स्वतःला उठल्याबरोबर दैनंदिन कामे आवरून झाल्यावर स्वतःसाठी ही 10 मिनिटं का होईना वेळ देऊन योगा, मेडिटेशन, ध्यान तिनं करायला हवं. किंवा अगदी सुरुवात असेल तर सुरुवातीला अगदी शांत बसून राहायचं. दिवसाची सुरुवात शांत मनाने झाली तर संपूर्ण दिवस आनंदी आणि सकारात्मक जातो. कामाच्या धावपळीत बऱ्याच स्त्रियांना परफेक्ट बनण्याची सवय लागते आणि ते झालं नाही तर त्या चिडचिड करतात, रागा करतात. हो, शिस्त पाळायलाच हवी, वेळेचं नियोजन करायलाच हवं, पण परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होण्यापेक्षा ती व्यवस्थित कशी झाली आहे, तिचा आउटपुट कसा आहे, हे महत्वाचं. जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्यामुळे कोणी दुखावलं जाऊ नये, कोणाला वाईट वाटू नये म्हणून प्रत्येकाला होकार देणं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध हो म्हटल्यामुळे स्वतःवर अन्याय करणं असू शकतं. म्हणून जिथं गरज असेल तिथे नम्रपणे नकार द्यायला शिकायला हवं. स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचं.
द्यायला हवं. आपण स्त्रिया सगळ्यांची काळजी घेतो, वेळा जपतो, कुटुंबातल्या लोकांची आरोग्याची काळजी घेतो. पण या धावपळीत किंवा या जबाबदाऱ्यांनी इतकं दमून जातो की आपल्याला आराम करायला हवा, वेळेवर जेवायला हवं, वेळेवर झोप घ्यायला हवी, थोडा व्यायाम करायला हवा, नियमित वर्षातून एकदा का होईना शारीरिक तपासणी करायला हवी. या सवयी खूप महत्वाच्या आहेत. हे आपण विसरूनच गेलो आहोत. आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. म्हणून ही सवय देखील आपण आपल्याला लावायला हवी. आजकाल आपण बघतो आहोत की सोशल मीडिया, इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब या माध्यमांमुळे लोक आपल्या वैयक्तिक आयुष्यातले आनंदी क्षण, वस्तू, फिरायला जाणं, मोठमोठ्या गाड्या, बंगले या गोष्टी टाकत असतात. आपण त्या उत्साहाने बघतो पण फलानीकडे मोठं घर आहे, तिचा बंगला आहे, तिची मुलं हुशार आहेत, तिच्याकडे खूप सारे ब्रँडेड कपडे आहेत, दागिने आहेत, लोकांचं आयुष्य खूप सुंदर आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि या आभासी जग पाहिल्यावर आपल्याला वाटतं की लोकांचं आयुष्य किती छान चाललंय, त्यांचं करिअर किती छान चाललंय, ते किती सुखी आहेत आणि माझं आयुष्य, माझी परिस्थिती, ही नकारात्मकता आपण कधी घेतो हे आपल्यालाच कळत नाही आणि आपण आपली तुलना दुसऱ्यांशी करायला लागतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सगळ्याच गोष्टी दाखवलेल्या ह्या खऱ्या असतात का? प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यातूनच आपण आपलं आयुष्य अजून सुखकर कसं करता येईल आणि आपल्याला निसर्गाने, परमेश्वराने मुबलक प्रमाणात दिला आहे, त्याचा वापर करताना त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. दररोज रात्री झोपण्यापूर्वी डायरी लिहायला हवी. चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. देवाचे, स्वामींचे आभार माना. दिवसभरातून कोणाला काही बोललं गेलं असेल, वाईट वागलं गेलं असेल तर क्षमा मागा. तुमचं कोणी मन दुखावलं असेल तर माफ करा आणि या निसर्गाला धन्यवाद द्या. ही सवय अगदी छोटी आहे, पण तिच्यात सातत्य ठेवल्याने मनाला समाधान देते आणि आपल्यामध्ये सकारात्मक बदल होतो, संयम येतो. त्यामुळे ही सवय देखील आपण आपल्याला लावून घ्यायला हवी. बऱ्याच कुटुंबात आर्थिक व्यवहारात किंवा कुटुंबातील आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये स्त्रियांना डावलले जाते किंवा व्यवहाराबद्दल सांगितले जात नाही. मागच्या 30 ते 35 वर्षापूर्वी स्त्रियांचे शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना आर्थिक बाबींचे इतकं ज्ञान नव्हतं. पण आता बहुतांश स्त्रिया, मुली ह्या शिकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना बँक खाते, बचत, गुंतवणूक, खर्चाचा ताळमेळ, पॉलिसी या बाबींची माहिती देणं आवश्यक आहे. स्त्रियांचा या गोष्टींकडे आत्मविश्वास वाढून स्वावलंबनाची भावना निर्माण होते व अशी स्त्री कुटुंबाचे आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे करू शकते. स्त्रियांना उपजतच कला कौशल्य अवगत असतात आणि जेव्हा त्या तरुण असतात तेव्हा त्यांच्या त्या कला जोपासतात. पण जसजशा जबाबदाऱ्या, चॅलेंजेस वाढतात तेव्हा त्यांच्यातला तो गुण मागे पडतो. त्यांच्या लक्षात पण येत नाही की आपण कधी काळी हे करत होतो. पण मैत्रिणींनो, आजपासूनच सुरुवात करा. तुम्हाला काय छान येत होतं ते करा. त्याला जोपासणं म्हणजे वेळ घालवणं नाही, तर आपल्यातली ऊर्जा परत आणणं आणि आपलं व्यक्तिमत्व नव्याने उभारणं असतं. आपल्याकडे लहानपणापासून स्वाभिमानाने जगायला शिकवलं जातं किंवा मदत न मागता होईल तोपर्यंत स्वतः एकटीने करत राहणं असं शिकवलं जातं. पण सगळं एकटीने करणं गरजेचं आहे का? नाही. कधी कधी मदत मागणं ही कमजोरी नसून शहाणपणाची खूण आहे. कठीण काळात, अडचणीच्या वेळात कुटुंबातील, मित्रमैत्रिणींमधील, समाजातील सदस्यांची मदत घेतली पाहिजे आणि मदत मागितली की ती मिळते देखील. आणि मदत घेतल्यामुळे
आलेल्या अडचणीवर मार्ग निघतो, आपली दमछाक कमी होते आणि समाजाप्रती आपलं एक सकारात्मक मत तयार होतं आणि रिलेशन चांगले बिल्ड होतात. म्हणून मदत मागणं वाईट नाही, ही सवय सुद्धा चांगली आहे. फक्त आपल्याला आपल्या बाउंड्रीज सेट झालेल्या असाव्यात. आपल्याला माहिती हवं की आपण मदत कुठपर्यंत मागायला हवी. बऱ्याच स्त्रियांचा स्वभाव हट्टी, जिद्दी किंवा चुकांना स्वीकारण्याचा असतो. प्रत्येक माणूस चुका करतो. स्वतःच्या चुकांचा दोष देत बसण्यापेक्षा त्या मान्य करणं आणि चुकांमधून शिकत पुढे चालणं हे महत्वाचं आहे. हट्टी आणि जिद्दीपणा काही वाईट नाही, पण तो हट्ट, ती जिद्द चांगल्या गोष्टींसाठी हवी, जेणेकरून आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल होईल. त्यासाठी तो हट्टी आणि जिद्दी स्वभाव वापरावा, ना की आपलं म्हणणं खरं करून घेण्यासाठी. तर आजपासून ही सवय सुद्धा बदलायला घ्या. स्वतःच्या चुकांचा दोष देत आपली मैत्री कोणाबरोबर आहे, आपण कोणाबरोबर आपला आपली मैत्री कोणाबरोबर आहे, आपण कोणाबरोबर आपला वेळ घालवतो, यावर सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. सकारात्मक विचारसरणीचे लोक संयमी वर्तमानात जगणारे आणि जीवनाचा आनंद घेणारे असतात. अशा लोकांमुळे तुमचाही जगण्याचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळते. नकारात्मक लोक कायम दुसऱ्याला जज करतात, वाईट बोलतात, त्यांचे चुकीचे, अपयशाचे अनुभव तुम्हाला सांगत असतात. अशा लोकांची नकारात्मक ऊर्जा आपल्याला नकारात्मक आणि चिडचिडे बनविते. त्यामुळे अशा लोकांपासून, स्त्रियांपासून लांब राहायला हवं आणि सकारात्मक विचारसरणीच्या लोकांशी मैत्री करायला हवी. आपण त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला लागतो, स्वतःचा आदर करायला लागतो, स्वतःच्या आपल्या आतल्या गुणांना ओळखायला लागतो, पॉझिटिव्ह राहायला लागतो. बदलांची सुरुवात आपल्यापासूनच करा. एक परिपूर्ण स्त्री संपूर्ण कुटुंब सावरते. मित्रमैत्रिणींनो, स्त्रियांना आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी मोठे मोठे बदल करण्याची गरज नाहीये. लहान लहान सवयी, बदल, सकारात्मक दृष्टिकोन, वेळ, स्वतःला जपण्याची काळजी घेण्याची तयारी, यामुळे आयुष्यात मोठा फरक पडू शकतो. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते, तेव्हा ती कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी अजून नवीन असतील तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठल्या सवयी आहेत आणि यात अजून तुम्हाला कोणत्या सवयी अंगीकारायला आवडतील हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.